जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आपल्या गृहिणींना घरातले कामं खूप सारे असतात आणि पाण्याशी संबंधित तर खूप असतात. त्यातल्या त्यात धुणं भांडे आहे आणि धुणं भांडे केले म्हणजे केमिकलशी संबंध येतोच. भांड्याचं साबण, धुण्याचं साबण आणि त्याच्यानंतर कपडे धुण्याच्या पावडरनं पूर्ण हाती पूर्ण खराब होऊन जातात. त्याच्यानंतर मग आपण ओळखतो ते महागड्या क्रीमकडे. क्रीम आणल्या जातात पण त्याने काहीही फरक पडत नाही. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की घरातली एक वस्तू अशी आहे की त्यांना जवळपास हाताचा कोरडेपणा असो किंवा पायावरच्या भेगा जर असतील कमी प्रमाणात तर रोज जर तेलाने मालिश केली तर ते सुद्धा कमी होतात. त्याने खूप सारे आहेत. तर जे विकतचं खोबऱ्याचं तेल आहे ते न वापरता जे खोबरं आहे घरामध्ये त्याचा जर वापर करून खोबऱ्याचं तेल जर तयार केलं तर त्याने आणखी रिझल्ट चांगला येईल. तर आज करायचं आहे खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याचं तेल करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खोबरं. तर हे खोबरं घेतलं मी. आता उन्हाळ्यामध्ये खूप कडकपणा येऊन जातो त्याला आणि त्याचा जो रंग आहे मधला तो पण पूर्ण बदलून जातो. तर त्याचे तुकडे करून घेणार आहे बारीक, कारण हे काढायचं आहे मिक्सरमधून. तर मिक्सरमध्ये पूर्णच्या पूर्ण काढणं शक्य होत नाही, तर पूर्ण बारीक तुकडे करून घेणार आहे. हाताने तुकडे जेवढे झाले शक्य तेवढे केले मी आणि त्याच्यानंतर अडकित्ता आहे घरामध्ये, तर बाकीचे जे आहे ते अडकित्त्याने करणार. तर मिक्सरमध्ये असे खूप जाड जर असले तुकडे तर लवकर निघतही नाही आणि मिक्सरचं भांडं पण खूप लवकर खराब होतं. त्याच्यामुळे चांगले असे बारीक करून घ्यायचे. आता हे जे खोबरं आहे याला कडकपणा खूप आहे. तर असंच जर काढलं मिक्सरमध्ये तर ते जसं पाहिजे आपल्याला त्या पद्धतीने निघत नाही. तर ते पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये खोबरं घेतलं आणि त्याच्यामध्ये काही बदाम टाकले. 9-10 बदाम असतील त्या, म्हणजे खोबऱ्याचंही तेल होतं आणि त्याच्यामध्ये बदाम पण येतं थोडंफार. तर चांगलं उकळी येऊस्तोवर त्याला गॅसवर ठेवलं. त्याच्यानंतर पाहिलं असं थोडंसं नरमपणा येऊन जातो त्याला, म्हणजे मिक्सरमध्ये काढताना सोपं जातं. ज्या पद्धतीचं नारळ असतं, नारळ ओलं फोडल्यानंतर त्या पद्धतीचा नरमपणा येतो थोडासा असा, म्हणजे एकदम भाजीसारखं शिजल्यासारखं तर नाही वाटणार तुम्हाला, पण असं जेव्हा आपण नख लावून पाहिलं त्याला तर असं वाटतं की नरमपणा आलेला आहे. तर हे आता परफेक्ट झालं. चांगलं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच मग मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर या पद्धतीने 2-3 तुकडे तोडून दाखवले इथे मी, कारण बऱ्याच वेळा समजत नाही नरमपणा किती यायला पाहिजे. एका ताटामध्ये काढून घेतलं हे, कारण कढईमध्ये थंड लवकर झालं नसतं. हिवाळ्यामध्ये तर तेव्हाच होऊन जातं, पण उन्हाळ्यामध्ये थोडा वेळ लागतो. तर पूर्ण हे ताटामध्ये काढून ठेवलं थंड होण्यासाठी. आता हे काढायचं आहे मिक्सरमध्ये. तर मिक्सरमध्ये काढताना ज्या पद्धतीने आपण इडलीसाठी जे तांदूळ आणि डाळ काढतो अगदी बारीक पेस्ट तयार करणं. पाणी टाकताना पाण्याचा वापर कमी जास्त असं काहीही टेन्शन नाही, कितीही केला तरीही चालतो. तर काढताना पहिली सुरुवातीला थोडंसंच पाणी टाकलं, त्याच्यानंतर फिरवून घेतलं, कारण एकदम जर पाणी टाकलं ते उडतं असं मिक्सरच्या भांड्यातून. तर सुरुवातीला थोडं कमी प्रमाणात टाकलं पाणी, त्याच्यानंतर झाकण उघडून. तर इडली आणि डोस्यासाठी ज्या पद्धतीचं बॅटर तयार करतो त्या पद्धतीचं अगदी बारीक व्हायला पाहिजे. ते वेळ काही जास्त लागत नाही, कारण कोरडं जर खोबरं असतं खूप वेळ लागला असता, पण हे शिजवलेलं आहे त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही ते. तर चांगलं फिरवून घ्यायचं आहे, पाणी थोडं थोडं टाकायचं, त्याच्यानंतर फिरवायचं आहे. आता पूर्ण फिरणं झाल्यानंतर एक चाळणी घेतली, पुरण काढण्याची चाळणी आहे ही, आणि त्याच्यावर ते टाकायचं आहे. आता कपड्यामध्ये पण पिळू शकता, पण कपड्यामध्ये पिळल्यानंतर जे घट्टपणा जास्त आहे तो कपड्यामध्ये आतमध्येच राहतो, त्याच्यातून येत नाही. आणि चाळणीचं थोडंसं चाळणीमधून खाली पडून जातो तो घट्टपणा, जास्त खूप नाही राहत वर, तर त्याच्यामुळे चाळणीमध्ये टाकत आहे. तर सुरुवातीला सर्व टाकून द्यायचं, त्याच्यानंतर जितकं जाईन त्याच्यातून खाली तितकं टाकायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत ज्या पद्धतीने गव्हाचा चीक करताना गव्हाचा जो वरचा चोथा आहे तो असा पिळून घेतो आपण, त्या पद्धतीने याच्यातलं पूर्ण जे नारळाचं जे आहे तेल, त्याच्यानंतर ते जे असं पूर्ण निघालेलं आहे वर फक्त असा चोथा राहायला पाहिजे. जे पाणी टाकायचं पिळायचं, पाणी टाकायचं पिळायचं, या पद्धतीने करत राहायचं. अगदी हे खालचं पातेलं पूर्ण भरलं तरीही काही हरकत नाही, पाण्याचं काही असं हे नाही. त्याच्यानंतर ते चमच्याने फिरवल्यानंतर हाताने पण चांगलं पिळून घेतलं ते, जेणेकरून त्यातून, आणि हे वरचं जे आहे यातला चव कोणत्याही प्रकारची नसते, त्याच्यामुळे वरचं जे आहे ते काहीही कामी नाही. की असं बऱ्याच वेळा वाटतं आपल्याला की वरचं आहे तर जे डेसिकेटेड कोकोनट
मार्केटमध्ये मिळतं त्या पद्धतीने याचा वापर होऊ शकतो, पण काही होत नाही, कारण त्याची चव पूर्णपणे त्या पाण्यामध्ये खाली गेलेली असते आणि वर ते वेगळंच राहतं. जे मार्केटमध्ये नारळाचा किस मिळतो त्या पद्धतीचं त्याच्यात चव काहीच नसते. त्याच्यामुळे ते ठेवूनही फायदा नाही. मी 1-2 वेळा ठेवून पाहिलं ते, पण काही फायदा नाही त्याचा. तर त्याच्यामुळे आता मी ठेवणं बंद केलं. तर हे तेल मी अगोदरसुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे, आणि मला फरक पडला म्हणूनच म्हटलं चला याचा व्हिडिओ करू, म्हणजे इतरांनासुद्धा त्याचा फायदा होतो. आणि हे ताटामध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर बाहेर टाकून दिलं. आणि तुम्हाला जर फेकायचंच नसेल तर वापरू शकता. त्याच्यानंतर हे ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये रात्रभर. फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर वरचं जे आहे असं घट्ट येऊन जातं, त्याला एकदम आपली साय ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने लोण्यासारखं तयार होतं. तर ते खालचं जे पाणी आहे ते नाही घ्यायचं, फक्त जे वरची आहे लेयर पूर्ण घट्ट झालेली, आणि त्यातही पाण्याचं प्रमाण थोडंफार असतं. समजा फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर काही पाण्याचं बर्फ पण तयार होतं, तर ते पण असतं. तर ती वरची जी लेयर आहे ती पूर्ण एका लोखंडाची कढई घ्या किंवा कोणती पण, थोडं पसरट घ्यायचं, म्हणजे लोण्यापासून जे तूप तयार करतो आपण आता त्या पद्धतीने करायचं आहे. तर तूप ज्या भांड्यामध्ये करत असेल थोडे जाडबुडाचं जर घेतलं तर जळत नाही. तर हे सर्व याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि नंतर शिजवायचं आहे ते म्हणजे गॅसवर. गॅस फुलच ठेवायचा. ज्या पद्धतीने आता तूप कढवतो आपण त्या पद्धतीने करायचं. दिसताना हे खूप सारं दिसतं, पण तेल काही इतकं जास्त नाही येत त्याचं. तर खूप उडायला लागलं होतं. आजूबाजूला पूर्ण जी शेगडी आहे ती पण खराब व्हायला लागली होती. तर त्याच्यावर झाकण ठेवलं तरीही चालतं. तर थोडा वेळ झाला की या पद्धतीने असं तेल दिसतं. पूर्ण खराब झाली होती शेगडी आणि ते हातावरसुद्धा उडत होतं. त्याच्यानंतर झाकण काढून मध्ये मध्ये फिरवतसुद्धा राहायचं, जेणेकरून ते खाली असं लागणार नाही. आता तेल साईडला दिसत असेल, पूर्ण तेल साईडला येऊन जातं. थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, कारण उन्हाळा आहे तर हात खूप लवकर भाजतात. हिवाळ्यामध्ये जास्त थंड नाही होऊ द्यायचं, कारण हिवाळ्यामध्ये ते तेल मग खाली कपड्यातून पडणारसुद्धा नाही. आता उन्हाळा आहे तर काही एवढं टेन्शन नाही. तर ते थोडं थंड झाल्यानंतर एका कपड्यावर घेतलं, रुमालावर, आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं जे तेल आहे खोबऱ्याचं ते सर्व काढून घ्यायचं. आता हे तेल बरेच दिवस टिकतं. पूर्ण काढून घ्यायचं. कपडा जर पिळला की त्यातलं पूर्ण येतं आणि वर फक्त ते जे हे आहे शिल्लकचं, म्हणजे ते काहीच उपयोगाचं नाही, तेच राहतं. पूर्ण पिळून घेतलं. या पद्धतीने हे तेल निघालं सर्व. एका बरणीमध्ये ठेवून कितीही दिवस वापरता येतं. हाताला लावू शकता, पायाला जर तळपायाला लावलं तर त्याचा पण खूप फायदा आहे. तर हाताला इथे लावूनसुद्धा दाखवते मी. थोडं जर लावलं की असं संध्याकाळी जर लावलं रात्री झोपताना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर पाहिलं तर असं वाटतच नाही की आपलेच हात आहे. खूप असे नरम होऊन जातात आणि त्याच्यानंतर जो रोज जर वापरलं तर त्याला नरमपणा कायमचाच राहतो. कोरडेपणा पूर्णपणे चालला जातो याने. तर लावूनसुद्धा दाखवलेलं आहे. खूप छान असे नरम एकदम हात पडतात. तर हे बरंच तयार झालं. तर या पद्धतीने घरच्या घरी खोबऱ्याचं तेल एकदा नक्की करून पहा, कारण विकतच्या खोबऱ्याच्या तेलामध्ये नाही म्हटलं तर थोडीफार भेसळ राहत असावीच. आणि घरचं जर तेल केलेलं असलं तर शुद्धही होतं. आता होतं म्हणजे खूप जास्त प्रमाणात नाही होत, कमीच होतं. तर केसांना लावायसाठी तर नाही, पण कमीत कमी हाताला, पायाला असं जर चेहऱ्यावर तुमच्या खूप सुरकुत्या पडलेल्या असतील, बऱ्याच वेळा असं होतं की वय कमी असतं आणि चेहऱ्यावर हातापायावर खूप सुरकुत्या पडतात. तर या खोबऱ्याच्या तेलात त्याची मालिश जर केली तर तेही खूप कमी प्रमाणात होऊन जातं त्याचं. तर या पद्धतीने एकदा हे खोबऱ्याचं तेल घरच्या घरी नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.